तुम्ही विचारा मग प्रश्न. तुम्ही विचारताय ना पहिले. आज दिनांक 30/1/2026 रोजी सकाळी एक 11:30च्या सुमारास आळेपाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच खडक या हद्दीमध्ये काही चुकीचं घडतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आळेपाटा पोलीस स्टेशनकडून भरारी पथकास कळवण्यात आली. भरारी पथक क्रमांक 3 आळेपाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले भरारी पथक क्रमांक 3 यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला. तसेच सदर ठिकाणी जे इसम होते, एक 6 इसम फिरत होते, 6 इसम फिरत आहेत अशी तक्रार आळेपाटा पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो. सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वया वगैरे होत्या, 6 वया होत्या. त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या. आळेपाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली, सखोल चौकशी केली. सदरची जे इसम फिरत होते हे बिग बिझनेस सोल्युशन चे बिझनेस सोल्युशन तेजस्वी विशाल आस्कर आयल्यानगर याच्या खाली त्या ठिकाणी ते काम करत होते. तसेच तक्रारदार प्रसाद दीपक आवटी हे तक्रारदार होते. सदर ठिकाणी सकल चौकशी केल्यास असे निदर्शनास आलेत की सदर लोक ही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते. एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय या संदर्भात ते काम करत होते. सदर इसमांकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काय असं आढळून आलेलं नाही. काय 6 वयांमध्ये काय होतं? 6 वयामध्ये काय नाही सर, सदर लोकांची नावं होती, जनतेचा कौल कोणाला आहे काय, सदर लोकांचे त्यांनी मोबाईल नंबर घेतले होते. कुणाच्या मार्फत हे काम चालू होतं? बिग बिझनेस सोल्युशन चे जे आहेत तेजस्वी म्हणून वायकर त्यांच्या याच्या खाली ते त्यांचे जे प्रमुख आहेत बिग बिझनेस सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यांचं काम चालू होतं. त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केलेली. त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही आम्हाला. गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते, गाडी आम्ही आणली होती, उंच खडकचे ते राहणारे ड्रायव्हर आहेत. तर ते तिकडून येत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी, तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती. सदर ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आले होते. ड्रायव्हर व इतर जे 6 जण आम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आणलेत त्यांना आम्ही या ठिकाणी आता साहेबांच्या थ्रू समज देत आहोत. गाडी बोलेरो गाडी होती. मालक गाडीचे ड्रायव्हर होते मागाशी. हा नाही समर्थ कॉलेज बेल्लीची गाडी होती ती. त्याचे ड्रायव्हर जे आहेत ते उंच खडकला राहिले आहेत. ते घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील. ते गाडीवरचे ड्रायव्हर आहेत, काहीतरी समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागं. ते ड्रायव्हर आहेत त्या गाडीवरती. गाडी होती म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं. समर्थ कॉलेज बेल्ले टायरवरती मागं नाव लिहिलं होतं. गाडी ड्रायव्हर जे आहेत ते उंच खडकला राहिले आहेत. सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली रस्त्यालगत. सर माहित आता डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीचे सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवलेत. ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील. परंतु जी गाडी आहे ती समर्थ कॉलेज बेल्लीची आहे हे आम्हाला समजते. गाडीत लोक नव्हती सर. आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती. सदर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं का मी उंच खडकवरून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो. ती लोक म्हटली का आम्हाला इथं सोडा कुठे रस्त्याला पुढे. सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती, मुलं कबूल करतात मीडिया सांगतो. सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही. तसे आम्हाला पुरावे द्या, आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो. जर कॅम्पेनिंगचे काम करणारी माणसं जर कोणत्या आम्हाला त्या संदर्भात द्या सर. आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून मी पाहिलेला नाही स्वतः तरी वैयक्तिक. असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू. जर लोक कोणत्या पक्षाचे संबंधित असतील तर चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून पुढील योग्य ती कार्यवाही करू. हो ते सगळ्यांच्याच संदर्भात विचारत होते वाटते बा. जनतेचा कौल बा मतदान तुम्ही कोणाला करणार काय किंवा ह्या एरियात कोणाचं हेच चाललेलं आहे किंवा काय असं ते विचारत होते. धन्यवाद.
नाही सर, माझ्याकडे फक्त आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया आहे. आमची एक 12 तासासाठी पथक नेमलेलं आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8. त्या वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या, चुकीचं जर कुठं काही घडत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय असेल म्हणजे चौकशी वगैरे करून पुढे गोष्टी करत असतो. आजपर्यंत म्हणजे पहिली आज तक्रार आमच्याकडे दाखल झाली. हा न्यूज चॅनल आहे त्यांचं, जनता आवाज, दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे, ते काम करतात त्यांसाठी. हा, वहीची पडताळणी केली आमच्याकडे, सगळ्या वह्या आम्ही जमा करून घेतलेल्या आहेत. सदरच्या वह्या त्यांना सर आज आम्हाला तक्रार दाखल झाली, परंतु जी मुलं होती आम्ही त्यांना विचारलं, ती 6 मुलं जी भेटलीत ती बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहेत. आज सकाळी ती आलेली आहेत या ठिकाणी. त्यांना बोलवलं होतं कॅम्पेनिंगच्या कामासाठी, जे आहे ते बिग बिझनेस सोल्युशनचे त्या गायकर त्यांनी. नाही, त्यांची एजन्सी आहे, त्यांनी बोलवलं होतं. त्यांनी ते आहेत ना इथं बसलेले, त्या मॅडम ज्या आहेत त्या इथं आल्यात, त्यांनी सांगितलं. सर याच्यासाठी एक्झिट पोलसाठी बा जनतेचा कौल कोणाकडे काय असं त्यांचा सर्वे चाललेला होता. नाही, त्यांना साहेबांनी पण समज, आता आम्ही त्यांना समज देऊन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी. कोणत्या बाईट मध्ये? नाही, कोणत्या बाईट मध्ये विचारलं? ओके. नाही, तुम्ही जे म्हणताय ना सर, आम्ही जे 6 इसम आहेत त्यांना साहेबांच्या समोर, PI साहेबांच्या समोर, साहेबांनी सुद्धा त्यांची सखोल चौकशी केलेली. त्यांचे आम्ही मोबाईल नंबर वगैरे सगळं काही तपासलेलं आहे. त्यांना आम्ही स्पष्ट सगळं विचारलं का बाबांनो जे आहे ते आम्हाला खरं सांगा. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आले. तक्रार आम्हाला अशी प्राप्त आली की ते विचारतात भाऊ लोकांना, बा तुम्ही कोणाला मतदान करणारे काही असं विचारतात. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलंय का या संदर्भात आम्ही लोकांना हे कोणतेही विचारलेलं नाही का बाबा पैसे वगैरे देऊ किंवा काय अशा गोष्टी विचारलेल्या नाहीत. डायकर म्हणून बोल. तेजस्वी विशाल आस्कर म्हणून आहेत, अहिल्यानगरच्या. त्यांचं जे आहे हा तेजस्वी विशाल आस्कर बिग बिझनेस सोल्युशनच्या आहेत त्यांच्या अंडर ती मुलं काम करत होती. त्यांना पण आम्ही या ठिकाणी लगेच बोलून घेतलं होतं तातडीने. धन्यवाद.